मित्रांसोबत ट्रेकला जाण्याची मजा काही वेगळीच असते. प्रवासातील धमाल मस्ती, गप्पा, वाटेतील सुंदर निसर्गदृश्य आणि ट्रेकमधील छोटी मोठी आव्हाने यामुळे प्रवास आणखी खास होतो. आजचा आपला ट्रेक आहे कोंढाणा लेणी, जे की कर्जत येथे आहे. अरे क्या हुआ? भाग क्या है? अरे कुछ नहीं करेगा, जाओ वहाँ रुकते जाएगा। मुझे कहा अरे नहीं हो कुछ नहीं कुछ नहीं। कोंढाणा लेणी ही महाराष्ट्रातील प्राचीन बौद्ध शैलगृहांपैकी एक असून निसर्गरम्य डोंगरांमध्ये वसलेली आहेत. तर चला मित्रांनो, पाहूयात आजचा आपला हा अविस्मरणीय प्रवास कसा होत आहे तो. हॅलो एव्हरीवन, कसे आहात सर्व? मस्त मजेत ना? तर मी अमित भावे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचंच लाडकं यूट्यूब चॅनल, ज्याचं नाव आहे भटकंती भावे. मित्रांनो, निघालो एका ऐतिहासिक वास्तूला भेट देण्यासाठी. तर आज आपण चाललो आहेत कोंढाणा केव्सला. कारण कोंढाणा केव्स कर्जतमध्ये आहे. तर बघा ट्रॅव्हलिंगचा प्रवास आणि कसा होता आज कोंढाणा केव्स. 5 की लोकल 7:09 की कर्जत जाने वाली 12 डिब्बों की तेज लोकल है। ये लोकल घाटों पर मुलुंड, थाने, डोंबिवली, कल्याण स्टेशन पर रुकेगी। आगे सभी स्थानकों पर रुकेगी। पहाटे मित्रांसोबत प्रवासाला सुरुवात केली. ट्रेनमध्ये गप्पा गोष्टी करत, मस्ती करत पुढे येणाऱ्या ट्रेकची उत्सुकता वाढत चालली होती. जसजसे आपण कर्जतच्या दिशेने पुढे जात होतो, तसतसा हिरवाईने नटलेला सह्याद्री समोर दिसू लागला होता. तर मित्रांनो, मस्त एकदम आता कर्जत स्टेशनला येत आता आपण, आणि स्टेशनच्या बाहेरच आपण टॅक्सी मागवली एक मस्त मध्ये. आणि हे दादा आहेत जे आज आपल्याला सोडणार आहेत तिकडे. आणि आपली पब्लिक नवीन पुणे इंट्रोडक्शन देतो मध्ये मध्ये. तर जाऊयात, आपला एक मित्र पुढे आहे, तर पटपट जाऊ पुढे पाहू. कोंढाणा लेणी जाण्यासाठी आपल्याला कर्जत स्टेशनच्या बाहेरून रिक्षा आणि टॅक्सीची सेवा उपलब्ध आहे. टॅक्सीवाले 500 रुपये प्रति टॅक्सी आणि रिक्षावाले 300 रुपये प्रति रिक्षा असे आकारतात. तर मित्रांनो, मस्त मध्ये एकदम कोंडिवडे विलेजमध्ये पोहोचले. आता कोंडिवडे गाव आहे तिथे, आणि हा त्यांचा स्पॉट होता जिथं आपल्याला त्या टॅक्सीवाल्याने सोडला. आणि इथून आता सरळ थेट जायचं असं. आणि ही पी यू आहे, हा नाही ह्याला तर तुम्ही बघितलं पहिल्या ब्लॉगमध्ये, पण पी यू फर्स्ट टाईम आहे आपल्याबरोबर मस्तमध्ये. आणि अजून बरेच फ्रेंड्स आहेत आपले जे नवीन आहेत. आज आपला ऑफिसचा ग्रुप आहे हा. तर खूप टायमानंतरचे बोलतात ना, एकदम असं प्लॅन होतोय कॅन्सल होतोय असं. नंतर हा एक प्लॅन झाला ॲक्च्युली. पहिला प्लॅन होता लोणावळ्याचा, तो कॅन्सल होऊन आता इकडे आलो आम्ही. सो जाऊयात आता पुढे टाईम वेस्ट न करता. हे सर्व आज आपले सोबती आहेत नवीन. ही पूनम आहे, बाजूला वृषाली, आणि पुढे स्नेहल आहे जी बॅग घेऊन चालते एकदम छोटी. आपलं खायचं सामान आहे त्याच्यामध्ये. आणि इकडे दोघं आहेत मागे, आने आणि मयुरी फुल तयारीत आले एकदम, फुल ॲडव्हेंचरससाठी. तर जाऊयात मस्त ह्या ॲडव्हेंचरस ट्रेकचा आणि आपल्या इतिहासाचा एक अनुभव घेऊयात मस्त एकदम. कोंडिवडे गावातून आपण आपल्या भन्नाट ट्रेकची सुरुवात केली. सकाळची प्रसन्न हवा, आजूबाजूला हिरवगार निसर्गरम्य दृश्य आणि वाटेत एका दुकानात भेटलेला चवदार आंबा. आंब्याचा आस्वाद घेत घेत आपण आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने चालत राहिलो. मस्त इथं असे छोटे छोटे दुकान आहेत, शॉप आहेत, त्याच्यात आपल्याला खायला वगैरे काय सामान भेटेल. तिथे काही नाश्ता वगैरे करू शकता तुम्ही. आणि खूप सारे पब्लिक आले इकडे. गाड्या बघा, खूप साऱ्या गाड्या. आणि आपली मयुरी तर जात राहत पुढे. गावातून थोडं पुढं पोचल्यावर खऱ्या ट्रेकला सुरुवात झाली. ट्रेक करत असताना वाटेवर हिरवीगार झाडे, डोंगर, मातीची पायवट आणि आजूबाजूचे शांत निसर्गरम्य मन प्रसन्न करून घेत होते. मात्र पावसामुळे पायवाट थोडी निसरडी झाली होती. मस्तीखोर मित्रांमुळे ट्रेकचा एक वेगळाच अनुभव येत होता. नाही करेगा, जाओ उतर नीचे. तो जरा घाबरला एकदम. मध्ये गुरे आल्यात एकदम. गुरा आले म्हणून तर जरा घाबरला पोरगा. उतरत नाही तो खाली. जाऊयात आपण. अरे क्या हुआ? भाग क्या है? अरे कुछ नहीं करेगा, जाओ वहाँ रुकते जाएगा। मुझे कहा अरे नहीं हो कुछ नहीं वो पीछे लगा ना, तभी तू भाग, तब तक कुछ नहीं कर.
कुछ नहीं करते हो भाई. गुरु मागे लागलं. मित्रांनो तो एकदम खतरनाक घाबरला तो पोरगा एकदम. जाऊ आपण, आपल्याकडे टाइम नाही तेवढा. चला. कोंढाणा लेणी ही महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील कर्जत जवळील सह्याद्री पर्वतरांगेत एक प्राचीन बौद्ध लेणी आहे. मित्रांबरोबर मजा मस्ती करत एकमेकांची मजा घेत कधी कोंढाणा लेणीच्या जवळ पोचलो समजलेच नाही. तर मित्रांनो मस्त एकदम फायनली आपल्या डेस्टिनेशनच्या जवळ पोहोचत आलो एकदम. आता पायऱ्या सुरू झाल्यात एकदम इकडे अशा मस्त एकदम पायऱ्यात आणि समोरच आपलं डेस्टिनेशन आहे तिकडे. आणि छोटासा धबधबा बिकॉज मध्येच पाऊस खतरनाक पडलेला आणि आता 2-3 दिवसापासून पाऊसच नाही आहे जरा पण. आणि घाम बघा असा एकदम कडक उन्हाचे चटके लागायला लागले थोडेसे. आणि इथं आपली गँग आहे ही पूर्ण. आपला आण्या मित्र आणि आकाश आणि ही बाकीची गँग आहे आपल्या ऑफिसची. मस्त मध्ये खूप सारे प्लॅन बनत होते, कॅन्सल होत होते. शेवटी आज जाऊन फायनली हा प्लॅन सक्सेस झालाय. खूप मजा येते. जरासं मित्र ट्रिप स्लो करतायत बट हरकत नाही, फायनली डेस्टिनेशन वरती आले. कोंढाणा लेणी ही एकूण 16 दगडी लेण्यांचा समूह असून यात एक सुंदर चैत्यगृह आणि विहार समाविष्ट आहे. ही लेणी इसवी सन पूर्व 1ल्या शतकातील आहेत. ही एक लेणी आहे अशी मोठी आणि इथं बघा छोटे छोटे असे रूम आहेत लेण्यांमध्ये इथे. आणि इथे असं झोपायला देखील आहे आतमध्ये. तर त्या टायमाला साधू इथे असे कदाचित आराम करू शकत असतील इथे आतमध्ये. असं प्रत्येक लेणीमध्ये इथं असं झोपायला वगैरे बसायला असं आतमध्ये आहे. मस्त वाटतं एकदम इकडे खाली. इथे पाणी थोडंसं पाझरते असं एकदम पाणी टपक टपक पडतंय. आणि स्तंभ बघा, हे स्तंभ असे तुटलेले अवस्थेत आहेत. हा एकच स्तंभ आहे जो अख्खा आहे पूर्ण अजून. असं जाऊ आता थोडंसं वॉटरफॉलची मजा घेऊ. छोटासा वॉटरफॉल आहे आणि इकडे बघा पाण्याचा टाका आहे जे भरलेलं आहे एकदम पाण्याने कचाकच. म्हणजे बंद आहे इकडे सध्याला. आणि वॉटरफॉल थंड थंड पाणी लागतं एकदम. कडक मित्रांनो, कडक एकदम. थंडी वाजते. मित्रांनो मस्त एकदम हा जे हिस्टॉरिकल प्लेस होता पूर्ण पाहिला आता. आणि मस्त थोडंसं धबधब्याचा पण आनंद घेतला एकदम. काय ना मजा आली एकदम. पाणी थोडं कमी आहे, मस्त आहे. हो आता कमीच पाणी पाहिजे ॲक्च्युली. जिथे जास्त पाणी असतं तिकडे खूप पब्लिक पण असते, जास्त क्राऊड असतो. सो जाऊयात थोडं खालच्या साईडला एक छोटासा असा झरणा बांधलाय. ह्याच पाण्याचा प्रवाह आहे तिकडे खाली. सो तिकडे जाऊन थोडेसे मॅगी वगैरे बनवत, मॅगी वगैरे खाऊ. मग नंतर आपण परतीचा प्रवास सुरू करू आपल्या. सुंदर लेणी पाहिली आणि त्या ऐतिहासिक ठिकाणाचा मनमुराद आनंद घेतला. लेणी पाहून झाल्यावर आम्ही पुढे निघालो. मित्रांनी प्रेमाने आणलेला खाऊ खाल्ला आणि सगळ्यांनी मिळून गरमागरम मॅगी बनवली आणि निसर्गाच्या सानिध्यात मस्त वेळ घालवला. चांगली झाली काय, सगळं रेडीच होतं. मित्र वेगवेगळ्या प्रकारे मॅगी खातात. चमचे विसरले घरी. एन्जॉय करून आता आपण घरी चाललेलो आहे. सो आता आपला परतीचा प्रवास सुरू झालेला आहे. खूप मजा आली, खूप एन्जॉय केलं. तुम्ही पण व्हिजिट करा असं वाटतं इथे आणि भटकंती भावेला फॉलो करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो मस्त एकदम वाजले 4. आपले मित्र काय तुफान एकदम ऐकतच नाही, त्यांना घरी जाऊसच वाटत नाही असं वाटायला लागलं इकडे.
बिकॉज एकदम जबरदस्त त्यांना पाण्यातनं बाहेर काढावं लागलं इकडे. सो आता निघालं आहेत. आता बघावं लागेल आपल्याला खाली जाऊन गाडीचं पण बघावं लागेल थोडंसं आणि घरच्या दिशेने निघूयात. जाऊयात खाली, बघूयात किती वाजतात खाली जाऊस तर. मग खाली जाऊन आपला हा ब्लॉग एंड करेन मी मस्तमध्ये. आज पाऊस नाही पडला थोडंसं, पण पाऊस पडला पाहिजे होता, अजून मजा आली असती. जात राहत पुढे पुढे. तर मित्रांनो मस्त एकदम ऑलमोस्ट खाली पोहोचत आलं आहे. 1-2 मिनटात खाली पोचू आपण. आपल्या टॅक्सीवाल्याला पण कॉल केलेला, ते पण येतील बोलले, नाही तर दुसरे टॅक्सीवाले असतात त्यांनी सांगितलं असं. तर जाऊयात आणि आजचा हा ॲडव्हेंचरस ब्लॉग इथेच थांबवतो मित्रांनो. खूप मजा आली आज, खूप एन्जॉय केला मित्रांसोबत. नवीन ट्रेकिंग फ्रेंड तर नाही बोलू शकत, बट नवीन ऑफिस फ्रेंड्स जे असं ते बोलतात ना, नेचर व्ह्यूसाठी नेहमी रेडी असतात फिरायला येण्यासाठी, बरोबर ना? हां, तर आजचा हा ब्लॉग इथेच थांबवतो. पुन्हा भेटूयात लवकर अशाच ॲडव्हेंचर्स आणि भन्नाट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो आणि खूप सारा प्रवास करत राहा. भेटूयात लवकरच. बाय 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 गाईज. बाय बाय.